महाराष्ट्र स्टेट MBBS BDS राऊंड 1 साठी आपण चॉईस फिलिंग केलेली आहे। जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे। वायब्रंट मधून आपण सर्व विद्यार्थ्यांची ते करून देखील दिलेली आहे। एक्झॅक्टली आपण दिलेले चॉईसेस बरोबर आहेत का? चॉईस फिलिंग करताना कुठली काळजी घेणं गरजेचं होतं? आपण भरलेली चॉईस फिलिंग पूर्णपणे माझी झाली आहे का नाही? ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, 11 तारीख चॉईस फिलिंग साठी सगळ्यात शेवटचा दिवस देण्यात आलेला आहे। 11 तारखेला संध्याकाळी रात्री 11:30 पर्यंत आपण चॉईस फिलिंग करू शकतो। आपण जवळपास सर्व विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग करून दिलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग राहिलेली असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे। चॉईस फिलिंग केलेली आपली बरोबर आहे का नाही हे विद्यार्थ्यांनी तपासून घेणं अगदी जास्त गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। हे कशा पद्धतीने पाहायचं मी तुम्हाला इथे सांगतो। सुरुवातीला CET सेल याच्या वेबसाईटवर जायचंय। मी याची लिंक आपल्या ग्रुपमध्ये सेंड करत आहे। विद्यार्थ्यांनी मी सांगतो त्या पद्धतीने सर्व स्टेप फॉलो करायचे आहेत। लॉग इन करून चेक करायचं आहे की माझी सर्व प्रोसेस झाली का नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा सर्व स्टेप कंप्लीट करायचे आहेत। आता बघा, इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचं प्रोफाईल ओपन झालेली दिसेल। इथे जायचं आहे प्रिफरन्स राऊंड, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रिफरन्स राऊंड, ठीक आहे। याला आपण क्लिक केल्यानंतर इथे दिसेल तुम्हाला UG MBBS वगैरे या सर्व गोष्टीला। ठीक आहे, याला क्लिक करा तुम्ही। याला क्लिक केल्यानंतर बघा इथे येईल MBBS BDS राऊंड 1 स्टार्ट डेट आणि ही शेवटची तारीख ही आहे। आणि इथे अनलॉक प्रिफरन्सेस डाउनलोड रिपोर्ट। अनलॉक याचा अर्थ काय? तुमचं ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे, ठीक आहे, म्हणून तो लॉक झालेला आहे। ठीक आहे, हा फॉर्म काय झालेला आहे मित्रांनो? हा फॉर्म तुमचा लॉक झालेला आहे। ठीक आहे, हा फॉर्म तुमचा लॉक झालेला आहे, त्याच्यामुळे याला अनलॉक करायचं नाही। ठीक आहे, मग आता आपण भरलेला फॉर्म इथं जर लॉक आला असेल तर याचा अर्थ समजायचा की तुमचा फॉर्म लॉक झालेला नाहीये आणि महाराष्ट्र स्टेट प्रोसेस साठी तुमचा फॉर्म हा लॉक करणं गरजेचं आहे। अदरवाईज ते चॉईसेस कन्सिडर केले जात नाहीत। ऑल इंडिया काउन्सिलिंगला ऑटोमॅटिक लॉक होत असतं, पण महाराष्ट्र या प्रोसेसला इथे हा शब्द असणं गरजेचं आहे, म्हणजे अनलॉक, म्हणजे तुमचा याचा अर्थ हे लॉक झालेला आहे। आता आपण केलेली चॉईस फिलिंग बरोबर आहे का कसं बघायचं? या डाउनलोड रिपोर्टला क्लिक करा। या डाउनलोड रिपोर्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची ही PDF ओपन झालेली दिसेल मित्रांनो। ठीक आहे, आता या PDF मध्ये बघा की कशा पद्धतीने चेक करायचं सर मी, तर इथे तुम्हाला दिसत असेल की दिलेले चॉईसेस हे तुमच्या बरोबर आहेत का बघा। जसे की आता या विद्यार्थ्यांनी सर्व ऑप्शन दिलेले आहे, म्हणजे इथं तुमचं वर तुमचं नाव, ऑल इंडिया रँक, सर्व गोष्टी तुम्हाला दिसून येतील। ठीक आहे, तर अशा पद्धतीने चेक करा। आता याच्यामध्ये तुम्ही सर्वात जास्त महत्वाचं काय तर 1 by 1 त्याचा झेरॉक्स आम्ही तुम्हाला प्रिंट दिलेली आहे किंवा मोबाईलवर सॉफ्ट कॉपी असेल त्याची प्रिंट काढा। त्याच्यामध्ये हा कोड माझा बरोबर आहे का, हा कोड माझा बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, हे बरोबर, हे सर्व गोष्ट चेक करा। म्हणजे हे दिलेले सर्व कोड त्याच कॉलेजचे तुम्ही बरोबर टाकलेत का बघा। चुकून मध्ये कुठलाही असा 2 पासून, म्हणजे डेंटलचा तरी कोड माझा पडला नाही ना, म्हणजे जसे डेंटलचे कोड हे 2 पासून चालू होतात, इथं सर्व माझं हे बरोबर आहे का बघा। कारण की कधी कधी काय होतं, असं एक 1 by 1 स्टेप पद्धतीने टिक करून बघा। 5 मिनिटं लागतील, जास्त वेळ लागणार नाही। परंतु हे काय असं आपण समराईज करायला गेले की वाटतं सगळं बरोबरच आहे, परंतु चुकून मध्ये डेंटलचा कोड पडलाय का हे आत्ताच चेक करायची वेळ आहे। उद्या वेळ निघून गेल्यानंतर चेक करून काहीही फायदा नाहीये। जर एखादं तसं झालं असेल लगेच आपल्याला अनलॉक करता येतं, चेंज करता येतो फॉर्म, परंतु उद्या वेळ निघून गेल्यानंतर त्याला काही अर्थ नाहीये। त्यामुळे सर्व कॉलेजचे कोड तुम्ही अशा पद्धतीने चेक करायचे की माझा भरलेला फॉर्म हा बरोबर तर आहे का नाही। असं अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा, सर्व गोष्टी शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता। शेवटच्या ह्याच्यापर्यंत माझे सर्व ऑप्शन टाकलेले बरोबर आहेत का? ठीक आहे, अशा सर्व सेमी गव्हर्नमेंटचे सर्व ऑप्शन माझे बरोबर आहेत का, हे सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत चेक करायचं आहे। अजून एक महत्वाची गोष्ट आहे की पालघर हे कॉलेज, पालघर हे आपण आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांना सजेस्ट केलेलं नव्हतं। पालघर हे एकमेव असं कॉलेज आहे की ज्याची फीस जास्त आहे बाकीच्या सर्व सेमी गव्हर्नमेंट पेक्षा। थोडीशी फीस कमी झालेली, परंतु 15.5 लाखाच्या आसपास त्याची फीस आहे। हे एकमेव कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारची स्कॉलरशिप अजिबात भेटत नाही। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हा विचार करून, ज्या विद्यार्थ्यांनी म्हटले की आम्हाला चालतं पालघर, अशाच विद्यार्थ्यांचे ऑप्शन्स टाकलेले आहेत। बाकी आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये पालघर या कॉलेजचं नाव नाहीये, त्याच्यामुळे ज्यांना ऑप्शन टाकायचं आहे त्यांनी विचारपूर्वक टाकायचं आहे। कारण की हे एकमेव कॉलेज असं आहे की इथे कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कॅटेगरीचा जरी असेल तर त्या विद्यार्थ्याला शासनाकडून स्कॉलरशिप भेटत नाही। बाकी सर्व बरोबर आहे, फक्त आता अजून एकदा मी सांगितल्याप्रमाणे सर्व हे अशा पद्धतीने आहे का हे चेक करा, आणि असेल सर्व बरोबर तर तिथेच हे करून टाकायचंय। त्या फॉर्मला अजिबात पुन्हा अनलॉक करायचं नाही। अनलॉक जर केला तर पुन्हा लॉक करायला अजिबात विसरायचं नाही, कारण की काही जण इथे अनलॉक करतात। अनलॉक केल्यानंतर तुम्हाला OTP जात असतो, अनलॉक असं सहजासहजी होत नाही। इथे याला अनलॉक केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक OTP जातो आणि मेल आयडी वर एक OTP जातो।
आणि मगच फॉर्म तुमचा अनलॉक होतो आणि फॉर्म मध्ये चेंजेस करता येतात. जर तुमचं सर्व बरोबर आहे का नाही बघण्यासाठी आधी डाउनलोड रिपोर्टला क्लिक करायचं. मग तो रिपोर्ट वाचा तुम्ही, तुमचे दिलेले ऑप्शन्स बरोबर आहेत का ते बघा. जर काही चुकलं असेल तर अनलॉक करा. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्याचं झालं नाहीये, कोणाचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर सजेस्ट करायचं, लवकरात लवकर सांगायचं, जेणेकरून आपल्याला 11 तारीख संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंतचाच वेळ देण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट सर्व विद्यार्थ्यांचं झालंय. जे विद्यार्थी नव्याने हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. या रिलेटेड काही अडचणी असतील तर आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सांगा, ज्यावर मी नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सर्वांनी आधी लॉग इन करा, मी ज्या स्टेप्स सांगितल्या ते फॉलो करा. याच्यामध्ये काही अडचण आली तर आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. थँक्यू सो मच.